श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय मखमलाबाद प्रतापगड किल्ला होता त्यांचा उत्तेजनार्थ बक्षीस। श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय मखमलाबाद त्या संघाने पुढे येऊन आपलं बक्षीस स्वीकारायचं आहे। मान्यवरांना मी विनंती करते की त्यांनी हे बक्षिसाचं वितरण करायचं आहे। चला लवकर। श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय मखमलाबाद उत्तेजनार्थ प्रतापगड हा किल्ला त्यांनी बनविलेला होता। सगळ्यांनी आपल्या खाली बसा, खाली सर्टिफिकेट तसेच राहू द्या, ट्रॉफी हातात घ्या तुम्ही। हां मॅडम पुढे वा, खाली बसा विद्यार्थी, सगळे खाली बसा। एकाच विद्यार्थ्याने उभं राहायचं आहे। होरायझन अकॅडमी CBSE नाशिक यांनी तयार राहायचं आहे। पुढचं प्रतापगड किल्ला यांनी बनवलेला होता। होरायझन अकॅडमी CBSE नाशिक उत्तेजनार्थ व दुसरं बक्षीस यांना प्राप्त झालेलं आहे। कुलाबा किल्ला, तुम्ही त्या पायऱ्यांनी उतरा। होरायझन अकॅडमी, चला पटकन। त्यानंतर KBH हायस्कूल गिरणारे यांनी तयार राहायचं आहे। KBH हायस्कूल गिरणारे यांनी तयार राहायचं आहे। होरायझन अकॅडमी CBSE नाशिक उत्तेजनार्थ द्वितीय क्रमांक KBH हायस्कूल गिरणारे यांनी उपस्थित राहायचं आहे। पुढे माधवराव बोरस्ते विद्यालय ओझरमिग यांनी पुढे तयार राहायचं आहे। बक्षीस स्वीकारत आहे होरायझन अकॅडमी CBSE नाशिक उत्तेजनार्थ द्वितीय। KBH हायस्कूल गिरणारे यांनी तयार राहायचे। त्यानंतर माधवराव बोरस्ते विद्यालय यांनी तयार राहायचे। नंतर जनता विद्यालय पंचक यांनी देखील हजर राहायचे। KBH हायस्कूल गिरणारे उत्तेजनार्थ बक्षीस जिंजी हा किल्ला बनवलेला होता। छत्रपती शिवरायांचे एकूण 66 किल्ल्यांच्या प्रतिकृती या बनवल्या गेलेल्या होत्या। KBH हायस्कूल गिरणारे आपलं बक्षीस स्वीकारत आहे। त्यानंतर माधवराव बोरस्ते यांनी तयार राहायचं आहे। नंतर ओझरमिग, नंतर जनता विद्यालय पंचक यांनी देखील तयार राहायचं आहे। माधवराव बोरस्ते विद्यालय ओझरमिग यांनी जंजिरा किल्ला बनविलेला होता। उत्तेजनार्थ चौथं बक्षीस यांना मिळालेलं आहे। माधवराव बोरस्ते विद्यालय ओझरमिग यांना उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले आहे। जंजिरा किल्ला त्यांनी बनविलेला होता। त्यानंतर जनता विद्यालय पंचक यांनी तयार राहायचं आहे। नंतर जनता विद्यालय गांधीनगर यांनी देखील तयार राहायचं आहे। जनता विद्यालय पंचक यांनाही उत्तेजनार्थ 5वं बक्षीस जात आहे। उदरगड हा किल्ला त्यांनी निर्माण केलेला होता। गांधीनगरच्या विद्यार्थ्यांनी तयार राहायचं आहे। जनता विद्यालय गांधीनगर, खाली बसायचं आहे विद्यार्थ्यांनी, खाली बसा गांधीनगरचे विद्यार्थी। त्यानंतर पवननगरच्या विद्यार्थ्यांनी देखील तयार राहायचं आहे। जनता विद्यालय जनता विद्यालय गांधीनगर यांना तृतीय क्रमांकाचं बक्षीस मिळालेलं आहे। पन्हाळा किल्ला त्यांनी बनविलेला होता। जनता विद्यालय गांधीनगर। यानंतर पवननगरच्या विद्यार्थ्यांनी तयार राहायचं आहे। जनता विद्यालय गांधीनगर यांनी पन्हाळा किल्ला बनविलेला होता। खाली बसा मॅडम, मागे या, थोड्या मागे या। तृतीय क्रमांक मिळालेला आहे जनता विद्यालय गांधीनगर यांना। द्वितीय क्रमांक शाखा आहे जनता विद्यालय पवननगर, शिवनेरी किल्ला त्यांनी बनविलेला आहे। द्वितीय क्रमांक पवननगर, जनता विद्यालय पवननगर। चला ठाकरे सर। जनता विद्यालय पवननगर, द्वितीय किल्ला, द्वितीय नंबर शिवनेरी किल्ला। जनता विद्यालय सातपूरने तयार राहायचे। विद्यार्थी मित्रांनो, रायगड किल्ला जेव्हा बनवला गेला तेव्हा या विद्यार्थ्यांनी या किल्ल्याचे अतिशय बारकावे जे आहे हे लक्षात घेऊन हा किल्ला बनवला गेला आणि त्यावेळी
प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले प्रसिद्ध अभिनेते मिलिंद गुणाजी यांनी देखील या किल्ल्याचं विशेष कौतुक केलेलं होतं आणि या विद्यार्थ्यांनी देखील किल्ल्याची अतिशय छान माहिती त्या ठिकाणी दिलेली होती। त्यामुळे केवळ परीक्षक, प्रमुख अतिथी यांनीच नाही तर सर्वांनीच या किल्ल्याचं खूप कौतुक केलेलं होतं आणि या विद्यार्थ्यांचंही विशेष अभिनंदन, त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचंही खूप खूप अभिनंदन। एकदा या सर्वच विद्यार्थ्यांसाठी आपण जोरदार टाळ्या वाजूया। विकास मंदिर वडांगळी, विद्यार्थ्यांनी पटकन यायचंय। नांदगाव शाळेने तयार राहायचं आहे। अभिनव बालविकास मंदिर शाळा 1, 2 आणि निफाड, विद्यार्थ्यांनी पुढे येऊन उभं राहायचं। अभिनव बालविकास मंदिर वडांगळी, उत्तेजनार्थ वैयक्तिक गीत गायन। यानंतर उत्तेजनार्थ दुसरा क्रमांक आदर्श प्राथमिक शाळा नांदगाव, या विद्यार्थ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजूया। तुम्ही ही गीतं ऐकलेलीच आहेत। या चिमुकल्याने किती सुंदर असं सादरीकरण या ठिकाणी केलेलं होतं। त्यानंतर तृतीय क्रमांक अभिनव बालविकास मंदिर नाशिक शाळा क्रमांक 2, द्वितीय क्रमांक मिळालेला आहे अभिनव बालविकास मंदिर नाशिक शाळा क्रमांक 1। सर्व विद्यार्थी, शिक्षक, बंधू भगिनी, आपल्या टाळ्यांचा आवाज नाही येते। या चिमुकल्या विद्यार्थ्यांसाठी आपल्याला त्यांना फक्त आपल्या टाळ्या हव्या आहेत। आणि या वैयक्तिक गीत गायन स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे होरायझन अकॅडमी निफाड। एकदा जोरदार टाळ्या पहिल्या विजेत्या संघासाठी। होरायझन अकॅडमी निफाड या विद्यार्थ्याचं गाणं सर्वांनी ऐकलेलं आहे। किती सुंदर असं गाणं याने सादर केलेलं होतं। प्रथम क्रमांक होरायझन अकॅडमी निफाड। त्याचे सर्व मार्गदर्शक, शिक्षक, बंधू भगिनी यांचं देखील खूप खूप अभिनंदन। यानंतर प्राथमिक विभागाच्या समूह नृत्य स्पर्धा यामध्ये उत्तेजनार्थ क्रमांक मिळालेला आहे अभिनव बालविकास मंदिर मोहाडी। सर्व स्पर्धकांसाठी सूचना आहे, आपल्या उजव्या हाताने स्टेजवरती चढायचं आहे आणि डाव्या हाताने स्टेजवरून खाली उतरायचं आहे। सर्व स्पर्धकांनी या सूचनेची नोंद घ्यायची आहे। समूह नृत्य स्पर्धा उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक अभिनव बालविकास मंदिर मोहाडी। गोरेराम लेन, पिंपळगाव बसवंत, नाशिक अभिनव आणि सिन्नर या शाळांनी तयार राहायचं आहे। उत्तेजनार्थ क्रमांक बाल शिक्षण मंदिर गोरेराम लेन। चला पटकन। विद्यार्थ्यांनी फोटो काढताना व्यवस्थित उभं राहायचं आहे। पाहुणे पण दिसले पाहिजेत आणि तुम्ही पण दिसला पाहिजेत।
समूह नृत्य स्पर्धेत तृतीय क्रमांक प्राप्त शाळा आहे आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल पिंपळगाव बसवंत. प्राथमिक विभागाच्या समूह नृत्य स्पर्धेची ही बक्षिसं आपण देत आहोत. खाली बसा सगळ्या विद्यार्थ्यांनी खाली बसा. बक्षीस स्वीकारणारे 2 विद्यार्थी फक्त उभे राहतील. समूह नृत्य स्पर्धा प्राथमिक विभाग द्वितीय क्रमांक अभिनव बालविकास मंदिर नाशिक शाळा क्रमांक 1. आपण एकदा जोरदार टाळ्या देऊयात सगळ्यांसाठी. समूह नृत्य प्राथमिक विभाग द्वितीय क्रमांक अभिनव बालविकास मंदिर नाशिक शाळा क्रमांक 1. आणि त्यानंतर प्रथम क्रमांकाचं बक्षीस स्वीकारण्यासाठी अभिनव बालविकास मंदिर सिन्नर यांनी तयार राहायचं आहे. अभिनव बालविकास मंदिर नाशिक शाळा क्रमांक 1 द्वितीय क्रमांक समूह नृत्य प्राथमिक विभाग. हां छान. इकडच्या बाजूने उतरा, तुम्ही सगळे इकडच्या बाजूने उतरा. अभिनव बालविकास मंदिर सिन्नर प्रथम क्रमांक समूह नृत्य. आता हे वाचायचं आहे ना, समूह गीत वाचायचं आहे ना. चला खाली बसा सगळ्यांनी, छान बसा खाली. अभिनव बालविकास मंदिर सिन्नर समूह नृत्याचा प्रथम क्रमांकाची स्वीकारत आहे. बसा खाली. यानंतर समूह गीताच्या बक्षीस वितरणाकडे आपण वळणार आहोत. माध्यमिक विभागाच्या समूह गीताच्या स्पर्धा उत्तेजनार्थ बक्षीस मिळालेलं आहे जनता विद्यालय खामखेडा. जनता विद्यालय खामखेडा, चला पटकन खाली बसा. सगळ्या विद्यार्थिनी खाली बसतील, बसा खाली. यानंतर जनता इंग्लिश स्कूल सायखेडा यांनी उत्तेजनार्थ बक्षीस स्वीकारण्यासाठी पुढे यायचं आहे. जनता इंग्लिश स्कूल सायखेडा समूह गीताचं उत्तेजनार्थ बक्षीस जनता इंग्लिश स्कूल सायखेडा. पटकन यायचं ना. यानंतर होरायझन अकॅडमी ICSC नाशिक यांनी तयार राहायचं आहे. जनता इंग्लिश स्कूल सायखेडा उत्तेजनार्थ बक्षीस स्वीकारत आहे. सगळ्या विद्यार्थिनी पुढे चला आणि खाली बसा. समूह गीताचं उत्तेजनार्थ बक्षीस जनता इंग्लिश स्कूल सायखेडा हे विद्यार्थी स्वीकारत आहे. होरायझन अकॅडमी ICSC नाशिक यांनी तयार राहायचे. धन्यवाद. होरायझन अकॅडमी ICSC नाशिक यांना समूह गीत स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक मिळालेला आहे. मॅडम इकडच्या पायरीने चला. होरायझन अकॅडमी ICSC इकडच्या पायरी
तृतीय क्रमांक समूहगीत स्पर्धेचं तृतीय क्रमांक होरायझन अकॅडमी ICSC नाशिक. होरायझन अकॅडमी पिंपळगाव बसवंत यांचा द्वितीय क्रमांक आहे. त्यांनी आपलं बक्षीस घेण्यासाठी पुढे तयार राहायचं आहे. होरायझन अकॅडमी पिंपळगाव बसवंतने तृतीय क्रमांकाचं बक्षीस स्वीकारत आहे. यानंतर होरायझन अकॅडमी पिंपळगाव बसवंत यांनी तयार राहायचे. तो एकदा टाळ्या वाजवा जोरदार जरा. होरायझन अकॅडमी पिंपळगाव बसवंत द्वितीय क्रमांक समूहगीत स्पर्धा माध्यमिक विभाग. होरायझन अकॅडमी पिंपळगाव बसवंत द्वितीय क्रमांक समूहगीत स्पर्धा. यानंतर जनता विद्यालय व ज्युनियर कॉलेज सातपूर यांनी तयार राहायचं आहे. खाली बसा. होरायझन अकॅडमी पिंपळगाव बसवंत हे द्वितीय क्रमांकाचं समूहगीत. यानंतर समूहगीताचा प्रथम क्रमांकाचं बक्षीस स्वीकारत आहेत. समूहगीत स्पर्धा प्रथम क्रमांक प्राप्त संघ आहे जनता विद्यालय व ज्युनियर कॉलेज सातपूर. यानंतर वैयक्तिक गीतगायन स्पर्धा. वैयक्तिक गीतगायन स्पर्धेमध्ये वाघगुरुजी बाल शिक्षण मंदिर नाशिक उत्तेजनार्थ बक्षीस. वैयक्तिक गीतगायन स्पर्धेसाठी वाघगुरुजी बाल शिक्षण मंदिर नाशिक उत्तेजनार्थ. पुढच्या विद्यार्थ्यांनी पण तयार राहायचं आहे. उत्तेजनार्थ वैयक्तिक गीतगायन वाघगुरुजी बाल शिक्षण मंदिर नाशिक. उत्तेजनार्थ दुसरे पारितोषिक आहे लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालय सिन्नर. उत्तेजनार्थ बक्षीस विजेता संघ पुढचा लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालय सिन्नर. उत्तेजनार्थ बक्षीस वैयक्तिक गीतगायन स्पर्धा माध्यमिक विभाग. वैयक्तिक गीतगायन स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थी आहे जनता इंग्लिश स्कूल सायखेडा. तृतीय क्रमांक जनता इंग्लिश स्कूल सायखेडा. जनता इंग्लिश स्कूल सायखेडा तृतीय क्रमांक वैयक्तिक गीतगायन स्पर्धा. द्वितीय क्रमांक जनता विद्यालय शिरवाडे वाकद वैयक्तिक गीतगायन स्पर्धा. द्वितीय क्रमांक जनता विद्यालय शिरवाडे वाकद. आणि वैयक्तिक गीतगायनमध्ये प्रथम क्रमांक विजेता आहे माधवराव बोरस्ते विद्यालय ओझरमीक. माधवराव बोरस्ते विद्यालय ओझरमीक प्रथम क्रमांक वैयक्तिक गीतगायन माध्यमिक विभाग. माधवराव बोरस्ते विद्यालय ओझरमीक प्रथम क्रमांक वैयक्तिक गीतगायन. यानंतर वैयक्तिक वाद्यवादन पीटी विद्यालय खेडले जुंगे उत्तेजनार्थ बक्षीस. वैयक्तिक वाद्यवादन स्पर्धा माध्यमिक विभाग पीटी विद्यालय खेडले जुंगे उत्तेजनार्थ बक्षीस. पीटी विद्यालय खेडले जुंगे वैयक्तिक वाद्यवादन स्पर्धा. पटकन यायचं आहे पुढे. त्यानंतर जिजामाता गर्ल्स हायस्कूल सटाणा मराठा हायस्कूल नाशिक CMCS विद्यालय मखमलाबाद आणि KRT हायस्कूल मौजे सुकेने यांनी तयार राहायचं आहे. वैयक्तिक वाद्यवादन पीटी विद्यालय खेडले जुंगे उत्तेजनार्थ बक्षीस. जिजामाता गर्ल्स हायस्कूल सटाणा उत्तेजनार्थ बक्षीस वैयक्तिक वाद्यवादनामध्ये जिजामाता गर्ल्स हायस्कूल सटाणा. मराठा हायस्कूल नाशिक
मखमलाबाद आणि मौजे सुकेने यांनी तयार राहायचं आहे. वैयक्तिक वाद्यवादन स्पर्धा तृतीय क्रमांक मराठा हायस्कूल नाशिक. वैयक्तिक वाद्यवादन मराठा हायस्कूल नाशिक तृतीय क्रमांक. खाली बसा, खाली बसा तिघं पण. यानंतर वैयक्तिक वाद्यवादन द्वितीय क्रमांक श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय मखमलाबाद. वैयक्तिक वाद्यवादन द्वितीय क्रमांक श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय मखमलाबाद. खाली बस. वैयक्तिक वाद्यवादन स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक विजेता विद्यार्थी आहे KRT हायस्कूल मौजे सुकेने. KRT हायस्कूल मौजे सुकेने प्रथम क्रमांक वैयक्तिक वाद्यवादन. KRT हायस्कूल मौजे सुकेने प्रथम क्रमांक वैयक्तिक वाद्यवादनामध्ये. यानंतर समूह नृत्य स्पर्धांचं बक्षीस वितरण होईल. अंबासन, सिन्नर, पवननगर, चांदवड आणि नाशिक मराठा हायस्कूल या संघांनी तयार राहायचे. नूतन विद्यालय अंबासन उत्तेजनार्थ बक्षीस समूह नृत्य स्पर्धा माध्यमिक विभाग. नूतन विद्यालय अंबासन उत्तेजनार्थ बक्षीस समूह नृत्य स्पर्धा माध्यमिक विभाग. लवकर यायचं आहे संघांनी पुढे. नूतन विद्यालय अंबासन उत्तेजनार्थ बक्षीस. त्यानंतर सिन्नर लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालय सिन्नर यांनी तयार राहायचं आहे. पुढे या आणि खाली बसा सगळ्या. यानंतर लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालय सिन्नर यांनी तयार राहायचं आहे. त्यानंतर पवननगरच्या विद्यार्थ्यांनी पण तयार राहायचं आहे. समूह नृत्य स्पर्धा उत्तेजनार्थ बक्षीस नूतन विद्यालय अंबासन हे आपलं बक्षीस स्वीकारत आहेत. समूह नृत्य उत्तेजनार्थ पुढचे बक्षीस आहे लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालय सिन्नर. लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालय सिन्नर उत्तेजनार्थ समूह नृत्य स्पर्धा माध्यमिक विभाग. यानंतर पवननगरच्या संघाने तयार राहायचं आहे. खाली बसा सगळ्या. समूह नृत्य स्पर्धांचं बक्षीस इथे वितरित केलं जात आहे. जनता विद्यालय पवननगर तृतीय क्रमांक समूह नृत्य माध्यमिक विभाग. जनता विद्यालय पवननगर तृतीय क्रमांक माध्यमिक विभाग. यानंतर JRG विद्यालय चांदवड या संघाने तयार राहायचं आहे. जनता विद्यालय पवननगर आपलं बक्षीस स्वीकारत आहे. यानंतर द्वितीय क्रमांकाचं बक्षीस स्वीकारण्यासाठी JRG विद्यालय चांदवड हा संघ तयार राहील. पवननगरचे विद्यार्थी आपलं बक्षीस स्वीकारत आहे. समूह नृत्य स्पर्धा माध्यमिक विभाग द्वितीय क्रमांक JRG विद्यालय चांदवड. टाळ्या वाजवूयात का आपण एकदा जोरदार. छान. मराठा हायस्कूल नाशिकने तयार राहायचं आहे. समूह नृत्य स्पर्धा माध्यमिक विभाग प्रथम क्रमांक मराठा हायस्कूल नाशिक. प्रथम क्रमांक विजेता समूह नृत्यातील मराठा हायस्कूल नाशिकच्या संघाने तयार राहायचं आहे. खाली बसा सगळ्या.
धन्यवाद. सर्व विजयी संघांचं पारितोषिक वितरण इथे संपन्न झालेलं आहे. यानंतर सर्व संघांचं पारितोषिक वितरण इथे संपन्न झालेलं आहे. यानंतर आभार मानत आहेत आपल्या संस्थेचे शिक्षणाधिकारी आदरणीय जाधव सर. मी जाधव सरांना विनंती करते की त्यांनी उपस्थितांचे आभार मानावेत. आजच्या ह्या सांस्कृतिक महोत्सव बक्षीस वितरण प्रसंगी उपस्थित असलेले सुप्रसिद्ध शाहीर रामानंद उगले यांनी त्यांच्या शाहिरीतून आपल्या विद्यार्थ्यांना संस्कृतीचं जतन कसं करावं त्यांनी उद्बोधन केलं. त्याबद्दल मी संस्थेच्या वतीनं त्यांचा मनपूर्वक आभार मानतो. तसेच आपल्या संस्थेचे आदरणीय सरचिटणीस ॲडव्होकेट नितीनजी ठाकरे साहेब यांनी आपल्याला आपल्या ह्या आजच्या कार्यक्रमाप्रसंगी मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी त्यांचं आभार मानतो. संस्थेचे सभापती बाळासाहेब आप्पा क्षीरसागर, संस्थेचे उपाध्यक्ष मोरे साहेब, संस्थेचे उपसभापती डी बी अण्णा मोगल, संस्थेचे संचालक रमेश आबा पिंगळे, सेवक संचालक सी डी शिंदे सर, संस्थेचे शिक्षणाधिकारी ढोके सर हे उपस्थित राहिले. त्यांचंही मी आपलं आभार मानतो. आणि आपले सर्व मुख्याध्यापक, विविध शाखेतील आलेले मुख्याध्यापक, शिक्षक, म्युझिक शिक्षक, विद्यार्थी बंधू आणि भगिनी सर्वांनी उपस्थित राहून आपला ह्या कार्यक्रमाचा आनंद घेतला आणि यशस्वी विद्यार्थ्यांचं मी कौतुक करतो आणि त्यांचं आभार मानतो. आणि हा कार्यक्रम इथं संपलेला आहे. तसेच आपलं हे महाबळ सर आणि त्यांची टीम ठाकरे मॅडम यांनी सूत्रसंचालन केलं. त्याबद्दल त्यांचं मी सर्वांचं, मीडिया सेंटर सर्वांचं मी आभार मानतो. आणि याच्यानंतर वंदे मातरम हे गीत होईल आणि नंतर कार्यक्रम संपेल.